ए बोलायचंय. मुळात तू माझ्या घरला का आलीस? या घरचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद आहेत. एकतर हे तुझं घर नाही, माझ्या शुभूचं घर. आणि तू माझ्या घरी आली, सगळा तमाशा केलास, मला न विचारता ते चाललं. तुझा माझ्या घरी येण्याशी काय संबंध होता? संबंध कसा नाही? माझा होणारा नवरा तिथं काम करतो म्हणून आलतो. होणारा ना, झाला तर नाहीये ना? होणारच आहे. शुभूची बायको मीच होणार आहे. होशील होशील. हा, जेव्हा होशील ना तेव्हा बघू आपण. लग्न बिग्न काही झालं नाही, उगाचा हक्क गाजवते, घरी काय आली, नाटक काय केलं, खीर काय भरवलीस त्याला, हिम्मत कशी झाली का तुझी? हो, काय झालं? पोटात दुखलं तुझ्या? हे बघ, माझ्या आणि शुभूच्या मध्ये येऊ नकोस हा तू. येणार, मित्र आहे तो माझा, येणार मी मध्ये. असं मग ह्याचे परिणाम काय होतील ना याचा पण विचार कर. मी विचार काही करत नाही. मला जे वाटतं ते डायरेक्ट करते. त्यामुळे तुला जे हवं ते तू कर आता. आणि मुळात कसं आहे ना, हे असं सगळं वागून समोरच्याचं प्रेम मिळत नाही. हे तू नको शिकवस मला. आपलं ज्याच्यावर प्रेम असतं ना, त्याच्या मनात आपल्याबद्दल थोड्या तरी चांगल्या भावना असाव्या लागतात. तुझ्यासारखं नाही जबरदस्तीने सगळं हवंय, काही होणार नाहीये तुझं. आली मोठी लव गुरु आहे, मला शिकवू नकोस तू. मला इंटरेस्ट पण नाही शिकवण्यात. काल तू माझ्या घरी तमाशा केलास ना, आता बघ मी काय करते. हा, शुभू, ए शुभू, शुभू कुठे आहेस तू? शुभू कुठे आहे? शुभू, काय झालं? सकाळी सकाळी काय अर्जंट काम होतं काय? त्याचं काय ना, मला जरा महत्वाचं बोलायचं होतं. येतोस का बाहेर प्लीज? चला की. शुभू ये. शुभू, आपण कुठेतरी मस्त नाश्ता करायला जाऊया. नाश्ता? बेस्ट. कुठं जायचं नुसतं सांगा. सगळ्यांपासून दूर कुठेतरी जाऊया, जिथे कोणीच नसेल, फक्त तू आणि मी. छान हॉटेलमध्ये जाऊ, नाश्ता करू, तुला आवडते तशी कॉफी पिऊ. चालतंय, चला. सॉरी, लागलं का? मुद्दाम धक्का मारलास? अगं, मुद्दाम कशाला धक्का मारेन मी? चुकून झालं. बरं, पण सिटी छान राखण करतेस ना शुभूच्या घराची. अशीच करत राहा, कोणालाही आज जाऊ देऊ नकोस. ए, राखणदार नाही मी, मालकी नाही या घरची. आणि शुभूची पण होणारी मालकी नाही मी, कळला? बरं ठीक आहे, तुला काय हवंय ना ते समज तू. आम्हाला ना जरा उशीर होतोय, आम्ही येतो. बाय शुभू, चल. चल. बसू. हा मॅडम, बसताना पॅरलर तेवढं हळू पाय ठेवा.